यातनं जातपात सुद्धा नाहीशी होईल, भेदाभेद नाहीशी होतील आणि भाषेविषयी अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने सायंटिफिकली एक मनापासूनचं प्रेम निर्माण होईल आणि नंतर ह्या भाषा आपल्या मराठी, कानडी, गुजराती, हिंदी महान होत राहतील. नाहीतर त्याचे फ्रॅगमेंटेशन करतोय. पण सर, म्हणजे भाषाशास्त्राच्या दृष्टीनं मुलाच्या आयुष्यामध्ये समजा एक घरातली बोलणारी जी बोली आहे ती अधिक प्रमाण भाषा, समजा महाराष्ट्रात मुंबईमध्ये किंवा पुण्यातलं मुलं आहे तर मराठी, हे जर समजा त्याच्या आयुष्यात पहिल्या इयत्तेमध्ये आलं, म्हणजे दोन भाषा आल्या एक प्रकारे, एक घरातली बोली भाषा आणि एक प्रमाण मराठी भाषा, अशा दोन भाषा आल्या, त्याच्या आयुष्यामध्ये तिसरी भाषा, मग ती इंग्रजी असेल, हिंदी असेल, 5वी मध्ये येऊ शकते. अच्छा. त्यावेळेला म्हणजे वयाच्या 11व्या वर्षी साधारणपणे 15 ते 18,000 शब्दांचा खजिना, दीज आर 2 लिमिट्स बेस्ड ऑन मिनिमम 15,000 मॅक्झिमम 18,000 शब्दांचा खजिना मुलं लीलया खेळवू शकतात. अच्छा. आणि त्यावेळेस जर नवीन नाणी त्या खजिन्यात आली तर त्यांना डेफिडन्स किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. पण जर कुणी सांगितलं की नवीन आलेलं नाणंच खरं आहे आणि तुमचं बेगडी नाणं आहे, म्हणजे इंग्रजी शब्द आलेलेच बरोबर आहेत आणि तुमच्या घरचा शब्द वापरायचाच नाही, इंग्रजी 8वीत किंवा 7वीत इंग्रजी शिकवायला लागले आणि म्हणाले मराठी शब्द आणायचा नाही बोलताना, तर पुन्हा ती आधीची जी स्थिती होती तिकडं. नव्या भाषेविषयी प्रेम वाटावं अशा रीतीने जर शिकवायचं असेल तर आधीच्या भाषेला धक्का लावून चालणार नाही. नाहीतर आधीच्या भाषेला धक्का लागेल, नव्या भाषेला धक्का लागेल आणि तिसऱ्या भाषेला धक्का लागेल. आणि आत्ता आपल्या देशामध्ये मल्टिपल लिंग्विस्टिक इलिटरसी नावाचा एक मोठा रोग आहे, जेणे आपण सगळे ग्रस्त आहोत. तुम्ही आत्ता म्हणाला बंगालमध्ये गेला होता, बंगालमधली आत्ताची पिढी जी आहे त्यातली क्वचितच अशी काही आहेत की जे अनेक बंगाली वाक्य सरळ बोलू शकतात. एक बंगाली वाक्यामध्ये अर्ध इंग्रजी अर्ध बंगाली. मराठीची स्थिती अर्ध इंग्रजी अर्ध मराठी, अर्ध हिंदी अर्धे मराठी. त्यात मराठीचा गौरव नाही, इंग्रजीचा गौरव नाही, हिंदीचा गौरव नाही. सो ह्यात सगळ्यात मूळ प्रश्न